नमस्कार सगळ्यांका, कसे असाय? बरे असाय मा? तर ना आज माझी बहीण ना भरलेली मिरची करतली या म्हणजे भोपळी मिरचीची. तर माका कमेंट्समध्ये सांगा तुमका या माहिती काय म्हणजे ही रेसिपी. जर माहीत नसत तर आज बघून करा ती. तर चला तर मग बघूया आज ता कसा बनवतला. आता आपल्याक ना आज जा आपण बनवतलो त्याच्यासाठी ना टोमॅटो बारीक केल्लो, कांदो आणि ही लसूण हा जी मी किसून घेतलेली असे, आणि हा लिंबू हा, आणि ही असा सिमला मिरची मी ते 6 7 7 8 सिमला मिरची घेतलंय. मस्तपैकी धुवून घेतले, आतमधले बिये वगैरे काढून. हे बघा आतमध्ये काय नाही असा, तर आतमध्ये बिये वगैरे काढून त्याचं असं शेप करून आपल्या ह्या करूची या. आणि बेसन लागतला मेन 1 वाटी, तर आता मी घेतलंय. आणि वरनं कोथिंबीर हवी असत तर नाही तर नाही. तर चला तर मग आता आपण ना बनवून घेऊया. आता कसा बनवतो तर बघूया. अजून आमचे शेप माझी बहीण अजून येऊक नाही तयार होता आता, म्हणजे त्याची एक्झाम आहे ना, त्याच्यामुळे जरा ते का सांगितलंय एक्झाम. तर ते का मी काय बोलले की मी तुका सगळा कट करून देते, तू फक्त बनव. तर त्या आता येता आम्ही ते हाक मारून बोलले की जरा ये गो, झाला सेटअप सगळा रेडी या. मग त्या येता तर चला तर मग बघूया आज त्या बनवतला. तर काळू त्याच्यासोबतच होतो, तिकडे अभ्यास करत होतो तर तो सुद्धा त्याच्यासोबत आता इलेलो हा. म्हणजे काळू कुठे पण जातो त्याच्यासोबत, नाही तर माझ्यासोबत येऊ असतात. तर आता तो घरात इलेलो, आता तो तुमका मी दाखवतोय. तो मस्तपैकी आता दम उन्हातून इलो ना, तर पाणी पिऊन असं झोपलेलो हा. काळू हाय कर, हाय कर. वास काढता पण ते का नुसते रोज मासे वाटतात. रोज मासे ठेवले खाल्लं ना काल, खाल्लंस ना, झोप मग. मग आता तू झोपलो हा. ना बेसन घ्यायचं आपण, 1 वाटीच बस झाला ना. आता 1 वाटी बेसन घेतात. तर गरमी ना एवढी वाढलेली आहे नाही बघा, किती घाम इलो हा. माका खूप गरम होता, त्याच्यात मी हे केस सोडले. आता मी ते केस वरती बनतलंय. तर आता त्या गॅस पेटवता आणि गॅसवरती कसा काय बनवताला तर मी तुमका दाखवते. तर आता मग बघूया आपण ना. आता आपण ना त्याच्यात ना पॅन मध्ये ना तेल घालून घ्यायचा. हे बघा आज आमचं शेफ हा अक्षू. तर त्याच्यानंतर तेल त्याच्यानंतर काय घालताना माका माहित नाही. तेल पहिला तापा घाव्या, त्याच्यानंतर मिक्सर लावलेलं. मिक्सर कशा गयो, ओरे देवा. एक आपण विसरलो करूचा ता म्हणजे जिरा आणि धने लागताला, त्याची पूड करूची लागतली. आणि ती जी मी विसरलंय करू, तर आता धन्याची पूड सॉरी धने आणि जिऱ्याची आता मी पूड करतलंय, कारण ती आपल्याला आता लागतली. आता चला तर आता आपण ती बनवूया. आम्ही ना पहिला तेल पॅन मध्ये घालून घेतलेला, ती कढई सॉरी तो पॅन आम्ही साईडला ठेवलो, कारण त्यांना बेसन भाजूक विसरलेला. मग आता ना पहिला बेसन भाजून घेतात. तर मी तुमच्याकडे दाखवते. बेसन आपण पूर्णपैकी भाजून घ्यायचा वास येईपर्यंत. बघा आता बेसन भाजता, तर तूप वगैरे ह्याच्यात काय आपल्याला घालूचं नाही हा, नुसताच भाजूचा ना, काहीच घालूचं नाही, फक्त आपल्या बेसन भाजूचा असा. त्याच्यानंतर पुढे काय करताना आता मी तुमका दाखवतलंय. त्याच्यासाठी तुमका कंटिन्यू बघूचा लागताला, तरच समजताला, अर्धा अर्धा समजायचं नाही. तर ना आता आपण ना त्याच्यात आपला बेसन ना भाजून झालेला. आता आपला बेसन ना मस्तपैकी भाजलेला आणि त्याचा वाफ पण इलेलो. मग आम्ही हा साईड केला आणि पुन्हा तो पॅन ठेवलो. आणि त्याच्यामध्ये आपण जी बारीक केलेली लसूण होती ती टाकली, म्हणजे मी किसून टाकलेलं आहे. आणि ह्यो असा आपलो लिंबाचा रस, आणि ही या जिरा आणि धण्याची पूड आहे जी मिक्सरला लावलेली. तर आपण ना लसूण भाजून घ्यायची. गरम खूप होता, गरमी वाढलेली आहे. लसूणचं असं मस्त वास येऊ करू भाजलेलं. 4-5 होते लसूणची पाकळी. त्याच्यानंतर काय घालतात, कांदो, म्हणजे कांदो टोमॅटो वगैरे ह्या सगळा भाजून घेताला. कांदो टोमॅटो आणि मसालो या करताला. साईडला आपली डाळ शिजता. आपण कांदो घालून घ्यायचो त्याच्यात, कारण आपली लसूण भाजलेली आहे. आपण कांदो घालायचो
आणि कांदो सुद्धा भाजून घ्यायचो आणि त्यानंतर आपण मसाले ॲड करतलो आणि ते खयचे खयचे मसाले ते मी तुमका दाखवतलो. आता आपलो ना कांदो भाजून झालेलो. आता आपण त्याच्यानंतर ना टोमॅटो पण भाजून घ्यायचो आणि त्याच्यानंतर आपण मसाले घालून घ्यायचे. तर ही बघा आपली आता ना ही डाळ पण खतखतलेली आहे. तर मी डाळीचा गॅस बंद करून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही घालतो कुरड्याची भाजी. असा सॅलड तर आईने सगळा कापून ठेवलाय ना. तर मी आता त्याच्यातली ना काकडी घेतोय, कापून घेते. मग ना आपण ना वरून ना कोथिंबीर घालून घ्यायची आणि मग आता या घालताला मसाले. मग ह्यो असा आपलो घरगुती मसालो. त्याच्यात लाल मिरचीच असते. आणि त्याच्यानंतर ह्यो असा आपलो लाल तिखट मसालो. हे बघा लाल तिखट मसालो. कुरड्याची भाजी तयार होता. तर त्याच्यात आई ना मोहरी, तर ह्याने इथे तोपर्यंत घातलेलो हा गरम मसालो. हळद, मिरची. ही कुरड्याची भाजी ती आपण बनवतो साईडला. तर या सगळ्यांना आपण मिक्स करून घ्यायचं आणि जात जिरा पूड आणि धण्याची पूड काय करतलो तू? जिरा पूड आणि जी धण्याची पूड आहे ना ती पण आपण ह्याच्यात घालतलो असो. मग त्याच्यात आहे ना कांदो घालून घेतला आणि जशी मी गोलमो घालून कुरड्याची भाजी केलेलं आहे तशीच ही करूची या. फक्त ह्याच्यात आपण ना गोलमो घालूक नाही असं, कारण आज रामनवमी या. त्याच्यामुळे आज आलाय का सॉरी चुकून बोललंय. तर आज ना रामनवमी असल्याच्यामुळे आज आम्ही व्हेजच बनवतो. आज गुरुवार. मस्तपैकी भाजलेला आता त्याचा असं वास येतात. त्याच्यानंतर आपण धने आणि जिरा पूड टाकायची. एकत्र म्हणून जास्त टाकतो. एकत्र हा म्हणजे जिरा आणि पूड वेगवेगळी लावची असतात, पण आम्ही एकत्र लावच्यामुळे जरा जास्त हे केलेली आहे, टाकलेली आहे. सगळं ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं ना. नाही मग सॉरी बेसन पण आपल्या ह्याच्यात ऍड करूचा हा विसरले मी सांगू तुमका. तर आपण असं बेसन आणि वास मस्त केलेलो हा एकदम घमघमीत. कधी खातोय असं मका झालेला. कांदो घातलेलो आहे, मिरची वगैरे सगळा घातला. मिरचीची करतो गेल्या आम्ही मसाल्याची केलेली. आणि हे असा कुरो हे बघा. तर ही व्हेज कुरड्याची भाजी असा. गेल्या वेळी आपण केलेलो ती नॉनव्हेज होती, म्हणजेच गोलमो घालून केलेलो. आता ही मस्तपैकी ढवळून घ्यायची, मीठ वगैरे घालून घ्यायचं आणि वरनं खोबरा घालायचं, ओल्या नारळ. मेळा याच्यात मीठ घालू तर ओला यासाठी आठवण करतो. आणि सॉरी ह्याच्यात आम्ही मीठ घालूक नाही. मग ह्या साईटिक बनवता आई कुरड्याची भाजी आणि ह्या साईटिक बनवता बहीण. अशी दोघा जण बनवतात आणि मी त्यांचा शूट करताय. तर आपण ना मीठ घालून घ्यायचा आणि याच्यानंतर पाणी घालायचं जरा शिजण्यासाठी कुरड्याची भाजी. तर आपण मीठ घालून तर ढवळून घ्यायचा. आणि त्यानंतर तू बेसन कधी घालतलस तू सांगू शकतो अक्षू बेसन कधी घालतलं आता लगेचच. आणि तू मका सांगू शकतो की तुका एवढं घाम कशासाठी इलो. पंखो बंद केलं. हा तर मी पंखो बंद केलाय कारण आवाज येता पूर्ण म्हणजे पूर्ण पंख्यातच आवाज येतो लो, म्हणून मी पंखो बंद केलाय. त्याच्यामुळे ते कसं घाम इलेलो हा ते एकाच कशाक माका पण इलेलो हा, कारण गरमी खूप वाढलेली हा.
आणि जरा मिरची हे जर त्यांनी भाजल्या ना त्याच्यामुळे ठसको लागता आमका. लिंबूचा रस. तर ह्यो हा लिंबूचो रस. मग लिंबूचो रस पण आतमध्ये आपण घालून घ्यायचो आणि तो सगळा ढवळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण बेसन घालायचा आणि ह्याच्यात आईन हळद आणि मीठ घातलेला हा. मी बेसन घालतोय. तर हे बघा ह्याच्यात आपण बेसन घालून घ्यायचा जो भाजलेला होता आता. मी तुमका एका टाइमला 2-2 रेसिपी दाखवलं. एक कोवऱ्याची भाजी आणि एक भरलेली सिमला मिरची. तर कोवऱ्याची भाजी पाणी वगैरे घालून आई आता झाकण लावून ठेवते. ही आम्ही मिरचीची केलेली आहे कोवऱ्याची भाजी. आणि त्याच्यानंतर आपण या ढवळून घ्यायचा मस्तपैकी. पाणी घालतं लागतं. तर ना ह्याच्यात आपल्याकडनं जरा पाणी ऍड करू होया कारण हे शिजा हवाय ना त्यासाठी. मग आता आपण ना त्याच्यात पाणी घालून घेऊया. 1 वाटी बेसन घेतलेला मग 1 वाटी पाणी घालूचं आपल्यात. तर त्याच्यानंतर आता आपण हे सगळं मिक्स केलं. आता आपण 1 वाटी पाणी घालून घेऊया. या एकदम भाजा काढायचा. पहिला थोडा थोडा घालायचा. सगळा एकत्र घालायचं नाही. थोडा थोडा पाणी घालायचं. असं काहीतरी आपल्याला दिसताला. पण तर पाणी हा होताला ना चिकट होचं नाही ना. मसाला कमी वाटतं काय? ठीक आहे. तर इकडे आई कोवऱ्याची भाजी झाकण उघडून बघितलंय पाणी आटला नाहीतर खराब कधी नव्हती कारण आपल्या घ्यायच्या खोबरा पण घालूचा हा. यार गरम खूप होता. टेस्ट कर मीठ लागला. तर आता मी जरासं टेस्ट करतोय मीठ लागला की नाही मसाला वगैरे लागला की नाही. मी गेलो म्हणजे मी अंघोळ ह्याका पण गेलो अंघोळ करून येतो असं आम्ही गेलो. तर ते जरासं टेस्ट करतोय. तर मी जरासं टेस्ट करतोय भाजला की नाही. पाणी नाही घालायची गरज वाटत. शिजला चिकट होता. काय कमी आहे? मीठ जरासं लागतं आणि मसाला पण घालू. पाणी नाही घालू. पाणी एवढं बस. तर जरासं फक्त मी ते का मीठ घालू सांगितलंय आणि जरासं मसाला ऍड करू सांगितलंय. तर आता मसाला घालता बघूया आपण. मीठ घालता हा. आणि जर आपण अर्धा आंबट नाही जाऊ का लिंबा रसच नाही तर जरासं मसाला बस झालं जास्त नको तिखट होईल. हा आणि जर आपण पाणी ठेवलेलं ना अर्धा तर नाही घालूच हा कारण चिकट होताला म्हणतात. जरासं घातलं असतं लागताला ते का घाल जरासं पाणी घातलं. ह्या तुम्ही नक्की ट्राय करा मस्त लागता एक नंबर. असं एकदम रेडी झालेला हा स्ट्रक्चर. तर आता मी पुन्हा एकदा हातात दे ना माझ्या. घे ना असं चमच्यात न्यायचं नाही जास्त येतं का टेस्ट करतोय आता लिंबू बरोबर. तर आता सगळं नीट लागलेला हा. आई कढई पण घासू. मी घेऊन जात होते ताट. अगो पण मी त्या उपडी अरे बघा ह्या तर हे असं सिमला मिरची. तर बघू आपण ह्या काय करताला. मी एका बोलले किचन मध्ये नको हॉल मध्ये बसूया की बेडरूम मध्ये. इथे हवा लागते ती त्या बेडरूम मध्ये चल ह्या बेडरूम मध्ये. तर ना आपण ह्या बेडरूम मध्ये बसूया कारण इथे मस्त थंड लागतं. तर इथे तर मागण्या एका माणसा घेऊ खव्या नालाय का तोंड घातलं असं मारतलंय. चल प्रत्येक गोष्ट नुसतो मागे बघितला आणि खडे जा तिकडे झोपाचा काम होय ना काळू. आणि नुसतो बरोबर असतो आमच्या कुठे पण जा घरातच असतं नुसतो. तुमचे बोके पण असे घरातच असतात काय मला कमेंट्स मध्ये सांगा. तर हे बघा ह्या आता काय करताला मला माहित नाही. तर आपण बघूया आता काय करताला. आता आपले सगळ्या सिमला मिरचींका मीठ लावून झालेला हा.
हे पण थंड झाला. तर ह्या पण थंड झालेल्या. आता आपण त्याच्यात भरून घेऊया. ताट पुढे तो ढेकर सॉरी या. तर त्याच्यानंतर आपण हे बघा असा शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा. सगळ्या शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा हा. आणि त्याच्यानंतर आपण हे फ्राय करतो होय ना. फ्राय म्हणजे डीप फ्राय करूचो नाही. मी तुमका दाखवेनच कसं फ्राय. आणि फिश फ्राय करतो. फिश म्हणजे त्या म्हणत्या की आपण फिश फ्राय करतो तसं फ्राय करतो. जास्त तेलात नाही फ्राय करूचे. आणि एक नंबर लागतं ही. तुम्ही ना चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत, नाचण्याच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्लात ना एक नंबर लागतं. पुन्हा पुन्हा बनवत राहतला ती डिश. माका तरी खूप आवडता. तर म्हणून मी तेका बोलले की आज तुमका पण दाखवूया होय ना गो. हां तर ते का बोललंय आज हे जो पेपर हा म्हणजे एवढ्यात नाही असत पण अभ्यास साईड ठेवून त्या माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी त्या बनव इला. तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. तुमका पण आवडतली आणि पुन्हा पुन्हा तुम्ही पण बनवतालाय. आणि बनवल्या नसतात अशी जर बनवत नसतात तर ही रेसिपी बघून ट्राय नक्की करा. तरी बघा अशी एक एक करून या करायची. ह्या एक भरलाय. तर हे बघा ह्या तिने असं भरून घेतलेल्या नसत. बघा अशी पूर्ण भरू होई. बघा आपले सगळे शिमला मिर्च भरून झालेले आहेत. आणि एक लास्टची रवलेली आहे ती भरता. अशी करून एक एक करून सगळे भरून घ्यायचे आपण. आणि हे आता आपण जाऊया फ्राय करू. आता पसरून घ्यायचा कारण आपण फिश फ्राय करतो. कारण आपण जसे फिश फ्राय करतो तसे करतो. डीप फ्राय नाही करू. आता शिमला मिरची घालायची. तर आता आपण ना शिमला मिरची घालायची. अशी एक एक ठेवायची. उलटी ठेवायची की कशी सांगते का? पहिली अशी सगळ्या साईडने भाजूची आहे. त्याच्यामुळे कशी पण ठेवू शकतो. हा सगळ्या साईड हा अशी ठेवली आडवी ठेवली तुमका जशी वाटत तशी ठेवा. कारण सगळ्या साईडने भाजूची. कारण आपल्या सगळ्या साईडनी भाजूचा त्याच्यामुळे तुमका वाटत ती साईड ठेवा असं काही नाही. कारण आपण वेळ झालं काय डीप फ्राय नाही करूचो. फ्राय फिश कारण पण डीप फ्राय नाही करूचो. फिश फ्राय करतलो तसे करतलो. पसरट भांड्यामध्ये घेतल्यावर सगळे ठेव गवतात म्हणून पसरट भांडा घ्यायचा. हा घेताना पसरत भांडा घेवा म्हणजे सगळे ठेव गावतले. तर पहिली आपण एक साईड भाजून घ्यायची मग दुसरी मग तिसरी मग असे चारही भाजून घ्यायचे. 6 खाल्लं हा मग 6ही भाजून घ्यायचे. मग टेस्ट एका अजून भारी येते भाजल्याच्या नंतर म्हणून मी तुमका बोलतोय. आता आपण मीठ लावलेलं त्याच्यामुळे आता त्यांचा आवाज येतो बघा. हा मीठ लावलेलो त्याच्यामुळे चर 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 आवाज येतो. सगळे घातलं तू आतमध्ये. तर सगळे आपले आतमध्ये घालून झालेले आहेत. आपण डीप फ्राय नाही करूचो. जसे आपण फिश फ्राय करतो तसे करतलो. भाजलेली हा अशी भाजा कधी पूर्ण साईड मग ती खाऊ अजून मजा येते. आता तर झाकण ठेवतो पुन्हा. झालेत ना आता रेडी झालेत ना आपले. अजून एक साईड अजून खाल्लं आणि वरण म्हणजे तू खाल्लं ती जरा थांबा कोण होतं. आमची चौथं बाबा आमच्याकडे नक्की जेव केव्हा. कारण आज आमच्याकडे मेनू काय काय आहे तुमका सांगितलेलाच असेल. तर मस्तपैकी येवा व्हेज जेवण जेव.